हाय हॅलो नमस्कार. आज मी मुगाच्या डाळीपासूनची एक रेसिपी बनवते आहे. त्यासाठी ही 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे. आता ती स्वच्छ धुवून तीन तास मी भिजत ठेवते आहे. डाळ स्वच्छ धुवून 3 वेळा स्वच्छ धुवून आता ही 3 तास भिजत ठेवते आहे. आणि 3 तासानंतर मग पुढची रेसिपी बनवते. मुगाची डाळ 3 तास भिजवून घेतली, फुगली आहे चांगली आता. आणि ही 3 वेळा धुवून घेतलेली होती. आता ह्या झाऱ्याने अशी मिक्सरमध्ये घालून घेते. पाणी अजिबात घ्यायचं नाही, डाळीच्या ओलाव्यातच अशी मिक्सरमध्ये लावून घ्यायची. ही सर्व आता काढून घेते. 2 मिरच्या घालून घेते आहे आणि अर्धा इंच आलं आणि 1 लसूण पाकळी. हे आता मी बारीक वाटून घेते, पाणी न घालता. एकदम बारीक असं करून घेतलं आहे. हे बारीक करून घेतलं वाटण बघा. आता ह्या भांड्यामध्ये काढून घेते. फक्त 1 चमचा छोटा, म्हणजे आमटीचा चमचा असतो तो चमचाभर पाणी लागलं याला. आणि त्याच वाटीने अर्धी वाटी हा बारीक रवा घेतला आहे. 0 नंबरचा घेतला आहे एकदम बघा. मी मुगाच्या डाळीची इडली बनवते आहे. एकदम पौष्टिक आणि टेस्टी असतात आणि अजीर्ण पण होत नाही, पोटफुगी होत नाही. आणि पचायला पण खूप हलकी असतात. हे बघा, अर्धा चमचा मीठ टाकून घेते. अर्ध्यापेक्षा जरा कमीच घेतलं. आणि आता हे चांगलं फेटून घेते. रवा चांगला मिक्स करून घेते याच्यामध्ये. मुगाची डाळ पचनास पण हलकी असते, पचायला हलकी आणि पौष्टिक पण असते. म्हणून मी मुगाच्या डाळीची इडली बनवते. चांगलं फेटून घेते. इथे मी बारीक केलेला कढीपत्ता घेतला आहे थोडासा, आणि ही थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. थोडा वेळ मी 10 मिनटं ठेवलेलं, कारण त्याच्यामध्ये रवा घातला ना, म्हणून मी 10-15 मिनटं बाजूला ठेवलेलं. आणि त्यानंतर मग आता कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकला. इथे मी छोटा कुकर ठेवला आहे, पाणी ठेवलं आहे ग्लासभर, याच्यामध्ये गरम करायला ठेवला आहे. एकदम कमी तेलामध्ये होणारी ही रेसिपी आहे मुगाच्या डाळीची इडली. तेल लावून घेते थोडं थोडं. तिन्ही भांड्यांना असं तेल लावून घेते एकदम कमी प्रमाणामध्ये. इथे मी इनोचं पाकिट घेतलं आहे.
पूर्ण पाकिट घालते याच्यामध्ये आणि आता हे फेटून घेते। इडली स्टँडला तेल लावल्यानंतर मग इनो टाकायचा, आधीच घालून ठेवायचा नाही। खूप फेटून घ्यायचं म्हणजे हलकी होतात इडली। अशी घालून घेतल्यानंतर टॅप करून घ्यायची। अशीच बाकीची पण घालून घेते। हे तिसरं भांड आता ठेवते याच्यावर। इथे मी पाणी गरम करून घेतलंय। झाकण लावून घेते आणि ही शिटी काढून घेते। शिटी लावायची नाही, 20 मिनिटं वाफवून घेते आता इडली। इकडे इडली वाफवण्यासाठी ठेवली आहे, तोपर्यंत मी इथे चटणी वाटून घेते। त्यासाठी खोबरं घेतलंय, 3 मिरच्या घेतल्या, अर्ध लिंबू, कोथिंबीर, डाळ्या म्हणजे डाळव्या आणि हा कढीपत्ता थोडासा घेतला। त्याने चटणी छान होते चवीला, म्हणून हे घेतलं। आणि ते केसासाठी पण चांगला आहे आणि कढीपत्ता चांगला असतो तब्येतीसाठी सुद्धा, म्हणून कढीपत्ता घेतलाय। आता ही बारीक वाटून घेते, मीठ घालते आणि खोबरं घातलं, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर आणि डाळ्या। आता मी चटणी बारीक वाटून घेते। चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि हे लिंबू पिळून घेते। दोन 3 चमचे पाणी घालून घेतलं। तशी ही चटणी जरा पातळच करायची असते इडलीसाठी लागणारी। चटणी वाटून तयार आहे, ही बघा अशी एवढी केली आहे। एकदम घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, जशी इडली बरोबर पाहिजे तशी आहे। इडली चांगली सॉफ्ट झाली आहे, चांगली शिजली आहे। आता मी थंड झाली, आता काढून घेते। छान सॉफ्ट झाली आहेत बघा, जाळीदार झाली आहेत। आता ही अशीच सगळी काढून घेते। एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाली आहेत बघा। मुगाच्या डाळीची इडली आहेत, एकदम पौष्टिक। कशी झाली नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा एकदम सॉफ्ट झाली आहेत।
1 वाटी मुगाची डाळ होती, अर्धा वाटी बारीक रवा, यामध्ये 22 इडली झाली आहे. ही इथे 12 आहेत आणि 10 अजून उकडत ठेवली आहेत. ही बघा. कशी झाली नक्की कमेंट करून सांगा प्लीज.